स्वामी. इतकी वर्ष तुमची सेवा केली, सुखात केली, दुःखात केली. कधी काही मागितलं तर कधी फक्त तुमच्या समोर बसून मन मोकळं केलं. पण आता माझे जे काही दिवस उरलेत त्या दिवसात माझ्याकडून जी काही सेवा होईल ती गोड मानून घ्या स्वामी. आणि हीच माझी शेवटची कमाई आहे असं समजा. मी कुठे कमी पडले असेल तर मला माफ करा. माझं एकच मागणं आहे, पुढच्या जन्मात मला तुमची भक्त म्हणूनच जन्म द्या. तुमच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य मला द्या. या जन्मात माझ्याकडून जी सेवा राहून जाईल ती मी पुढच्या जन्मात नक्की पूर्ण करेन स्वामी. गौरी, भक्तांना फक्त पुढचा जन्म दिसतो, पण आम्हाला पुढचे प्रत्येक जन्म दिसत असतात. तू पुढच्या जन्माची भाषा करतेस, पण आम्ही ह्या जन्मात तुझे उरलेले क्षण कसे सुंदर होतील याचा विचार करतोय. सेवा कधीच वाया जात नाही ग बाई. चरणी अर्पण केलेला एक क्षणही हरवत नाही. भक्त विसरतो पण नियती विसरत नाही, आणि गुरु तर कधीच नाही. तुला वाटतंय सेवा राहून जाईल, पण तुझ्या आयुष्यात अजून एक खूप मोठं कार्य बाकी आहे, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुला जाऊ देणार नाही. आई, 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 अगं लवकर ये. प्रारब्धाची पावलं जवळ आली की आधी मनाला चाहूल लागते, आणि काही बातम्या अशा असतात त्या ऐकण्याआधीच हृदयाला त्यांचा भार जाणवू लागतो. हो, काय झालं? का ओरडतीयेस? आई, हे बघ, मी बघितलं तेव्हा ही कडी तुटली होती. अगं हो ग. थांब, मी बघते. थांब. अगं नाही, सगळा ऐवज तसाच आहे. पण हो, काय? मग ही कडी कशी काय तुटली? मलाही तेच कळत नाहीये. म्हणजे बघ ना, जर चोरी करायची होती तर मग सगळे ऐवज तसेच कसे, आणि चोरी करायची नव्हती तर तिजोरी उघडी कशी? यमुना, आपल्या घराचे कागद, आपल्या घराचे कागद, आपल्या घराचे कागद. काय झालं? अगं यमुना, आपल्या घराचे कागद, घराचे कागद चोरीला गेलेत. यशवंत, यशवंत, यशवंत. जे हरवतं ते नेहमीच लुटलं गेलेलं असतं असं नाही. कधी कधी ते नियती हातातून काढून घेते, कारण त्यामागचा हेतू दाखवण्यासाठी. कागद चोरीला गेले म्हणून घर जात नाही, आणि कागद हातात आले म्हणून घर मिळतही नाही. मालकी कागदावर नसते, ती कर्मावर असते. पण जेव्हा लोक माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधतो तेव्हा त्याला कागद दिसतात, परिणाम दिसत नाही. संपत्ती दिसते पण पाप दिसत नाही. यश मिळाल्यासारखं वाटणं आणि खरंच जिंकणं यात खूप फरक असतो. काहींना तो फरक समजतो आणि काहींना प्रारब्ध तो समजावून सांगतो. खेळ अजून संपलेला नाहीये, आता खरी चाल पडलीये. झालंच, शेवटी झालंच.
त्या गौरीच्या घराचे कागद आपण चोरून आणले. आता ते घर तिचं आहे याचा एकही पुरावा तिच्याकडे राहिला नाही. म्हणजे सरदार आता ती गौरी काहीच करू शकत नाही. काहीच नाही, कारण सरकार दरबारी सुद्धा ह्याची नोंद मी माझ्या नावावर करून घेईन. मग सरकारी कागद पण माझे, हे घरही माझं, घरही माझं, घरही माझं. लक्षात ठेवा, हा यशवंतराव मागत नाही, घेतो. हक्काने नाही तर हिसकावून. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. आता ही पाटी गौरीच्या घरावर लागणार म्हणजे लागणारच. गौरी, हरलीस तू, तुझे स्वामी पण हरले.